जशा तुम्हाला सुट्ट्या लागलेल्या आहेत तशाच मला पण सुट्ट्या लागलेल्या आहेत. नमस्कार, माझं नाव आकाश कवाष्टी, मी एक कला शिक्षक आहे. तर बरेच वेळा असं होतं आपल्याला की आता नुकतीच दिवाळी येत आहे, तर दिवाळीच्या सणासुदीच्या टायमाला अशी खूप कमी आणि खूप लिमिटेड असे चॅनल आहेत किंवा खूप लिमिटेड अशा आपल्याला टी व्हीचे जे चॅनल्स आहेत जे आपण एकत्र बघू शकतो. एक मूवी बघण्यापेक्षा किंवा एखादं असं कुठली तरी एखादी फिल्म किंवा एखादी वेबसिरीज बघण्यापेक्षा आपण नवीन यूट्यूबवरचे व्हिडिओ प्रेफर करतो की या ठिकाणी किंवा एका स्पेसिफिक भागामध्ये नवीन किती छान छान गोष्टी आपल्याला अनुभवता येतात. तर त्याच एका गोष्टीसाठी किंवा म्हणता येईल किंवा घरातल्या सर्वांसाठी मिळून एक चॅनल सुरू करतो जे घरातल्या प्रत्येकासाठी असेल आणि त्या चॅनलच्या माध्यमातून आपण नवीन गोष्टी एक्सप्लोर करणार आहोत. तर चॅनल नवीन आहे, चॅनल आत्ताच नुकतंच सुरू होतं आहे. माझ्या चॅनलचं नाव आहे रेड थंब आणि प्रत्येक वर्षी नवीन गोष्टी मी एक्सप्लोर करत असतो. तर यावर्षी तुमच्यासाठी खास मी एक गोष्ट सुरू करायचं ठरवलेलं आहे. तर जसं आपण आपल्या घरी आता नुकतीच दिवाळी आलेली आहे आणि दिवाळी असताना प्रत्येकाच्या घरी आता सध्याला फराळाची तयारी, रात्रीची तयारी, घरावरावरीची तयारी किंवा आईला मदत करणं असो किंवा फराळ वगैरे एकत्र बनवणं असं अशा गोष्टी करताना बरेच जण रात्री त्या फराळ करताना किंवा आईला मदत करताना गाणी ऐकतात किंवा काही वेगवेगळ्या गोष्टी करतात. पण त्या सगळ्या गोष्टी अशा जुनाट झालेल्या आहेत. तर नवीन एक गोष्ट जी सगळ्यांबरोबर आपल्याला बसून एक्सप्लोर करता येईल किंवा सगळ्यांबरोबर बसून आपल्याला ती एक बघता येईल अशी एक गोष्ट आपल्यासाठी घेऊन येत आहे. असे बरेचसे जण असतात जे सणसूद आला की दुसऱ्याच्या सणासाठी आपला सण बाजूला ठेवतात किंवा त्यांच्यासाठी तो सण नसून ते एक पैसे कमवण्याचं एक साधन असतं किंवा एक काय म्हणता येईल आपल्याला की ती एक गरज असते त्यांची. तर त्याच्यासाठी ते बरेच जण दिवाळी वगैरे अशा गोष्टी सुरू होत असताना त्या कुणी कंदील बनवतं, कुणी आकाशकंदील वगैरे या सगळ्या गोष्टी, लाईटीच्या माळा असो किंवा बऱ्याचशा गोष्टी ज्या असतात त्या बाजारपेठा असतात. बाजारपेठांमध्ये बऱ्याचशा नवीन गोष्टी एक्सप्लोर करायला भेटतात. तर ह्या सगळ्यांची दिवाळी कशी होती या सगळ्यांच्या सोबत राहून आपल्याला नवीन गोष्टी शिकायला भेटतात. त्यांचे अनुभव आपण या चॅनलमार्फत सगळ्यांच्या समोर आणत आहोत आणि आपण त्यांची दिवाळी कशी साजरी करतात ते आपण बघणार आहोत. तर पुण्याच्या मध्यमवर्गीय भागात असलेल्या शनिवारवाडा, त्याच्यात जवळ असलेल्या कुंभारवाडा, तर ते बनणाऱ्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी आपण या ब्लॉगमध्ये ॲड करणार आहोत किंवा मेन्शन करणार आहोत. तर नक्कीच तुम्हाला हे चॅनल आवडेल आणि हे चॅनल सर्व फॅमिलीसाठी असणार आहे. तर नक्की त्याला सपोर्ट करा. चॅनल नवीनच आहे, सगळ्या गोष्टी अजून आम्ही पण शिकत आहे. तर नवीन शिकणाऱ्यांना ऑफकोर्सली तुम्ही प्रेक्षक म्हणून सपोर्ट केला पाहिजे. तर जास्त काही न बोलता चला डायरेक्ट आपण ब्लॉग सुरू करू. बाकीच्या वेळेस आता कुठल्या सणावाराला कशा पद्धतीने तुम्ही कामं करता? 12 महिने आमचं चालू. मूर्तिकाम उन्हाळ्यात चालू करायचं, त्यानंतर हे करायचं. एवढं आवड पण आणि पिढ्यानपिढ्या हेच व्यवसाय चालू ना, बिझनेस चालू ना. थोडं बाहेर जाण्यापेक्षा आपलं इथं हे केलेलं पाहिजे. हेच सगळा व्यवसाय करतात सगळेजण. पोरं पण आमची 2 मुलं आहेत आम्हाला. आता शाळेत गेले, एक 9वीला आहे, 7वीला आहे. ते पण मदत करतात. पूर्ण फॅमिलीचेच हातभार असतो. तुम्हाला वाटतं येणारी पिढी हे सगळं तुमचा पुढे वारसा चालवेल? तुम्ही करायला पाहिजे. दिवाळीनंतरच आमची दिवाळी असते. म्हणजे दिवाळीनंतर तुम्ही दिवाळी साजरी करता? खूप लोड असला, गिराईक वगैरे असलं ना, पार्सल आणून काही. किती वर्ष झाले दादा हे सगळं करतात? तसा हा व्यवसाय आमचा पारंपरिक व्यवसाय, कुंभार व्यवसाय. त्यामुळं घरात आमच्या लहानपणापासून आमचे आई वडील, आजी आजोबा त्यांच्यापासून प्रत्येक पिढ्यानं पिढ्या हा आमचा व्यवसाय चालूच आहे.
त्यामुळे आम्ही जसं जन्मलो किंवा जसं खेळायला लागलो तसं आम्ही या मातीच्या खेळण्यांपासूनच आमचं खेळणं चालू झालेलं आहे. म्हणजे तुम्हाला आवड म्हणून आवड, हो, एक आवड किंवा आवडीनेच आवड म्हणूनच आमचा व्यवसाय थोडा थोडा चालू झाला. जशी लहानपणापासून आम्ही खेळता खेळता करत गेलो तीच मोठ्यापणी पण आमचा तो पारंपरिक व्यवसाय आमचा कंटिन्यू पुढे चालू झाला होतो. या सगळ्या कामामध्ये असताना शाळेमध्ये काही परिणाम व्हायचा याचा? शाळेमध्ये थोडंफार सिजनेबल असल्यामुळे कसं होतं, हा सिजनेबलचा काळ थोडा हा कमी असतो. कमी असल्यामुळे वेळ कमी असल्यामुळे त्याला कामाला वेळ जास्त लागायचा. त्यामुळे शाळेत थोडं दांड्या मारणं किंवा हे इतर गोष्टी थोड्याफार होत राहायच्या. पण आवड म्हणून एक करायचो आम्ही ते. किती जण आहे तुमच्या घरामध्ये सगळं? आता तसे आमचे आई आम्ही 3 भाऊ, आमची पूर्ण फॅमिली हा पूर्ण हाच व्यवसाय करतो. आणि तुमच्या दिवाळीचं काय? तुमच्या दिवाळी जशी आमची दिवाळी झाल्यावरती जशी साजरी करण्यासाठी आधी हा लोकांचा उत्सव, लोकांचा आनंद, त्यातच आमचा आनंद असतो. म्हणजे लोकांच्या उत्सवासाठी तुम्ही दिवाळी नंतर आमची दिवाळी ही दिवाळी नंतरच असते सगळ्यांची. पण त्याचा काही तक्रार वगैरे नाही, तक्रार तर काहीच नाही. कसं आहे, काही केलं तरी आपला शेवटी व्यवसाय आहे. व्यवसायासाठी थोडीफार तडजोड ही आपण केलीच पाहिजे. मुलं वगैरे आहे तुम्हाला? हा, छोटा मुलगा आहे मला, एक 6 वर्षाचा. आणि फॅमिली बद्दल थोडं सांग की आता जसं सगळ्यांना वाटतं की बाबा प्रत्येक वडिलांना वाटतं की आपला मुलगा मोठा होऊन कुठल्या तरी मोठ्या पदावर जावा, पण तुम्हाला असं वाटतं का ही परंपरा पण जोपासली तेवढीच महत्त्वाची आहे? परंपरा जोपासलीच पाहिजे, कारण ही परंपरा ही आपली संस्कृती आहे. त्याच्यामुळे कसं होतं, लहान मुलांना जे महाराजांविषयी आदर किंवा त्यांनी केलेले पराक्रम, शौर्य याच्यामुळे पोरांना कळले जातात. त्यामुळे आम्ही आमचं काम करताना आम्ही आमच्या पोरांचं आमच्या सोबतच घेतो. त्यांना आम्ही थोडंफार काही चुकू द्या, काही होऊ द्या, खराब होऊ द्या, पण वस्तू आम्ही त्यांना एक ब्रश देणं, पेंटिंग करणं हे त्यांच्या आम्ही लहानपणापासून त्यांच्या हातामध्ये चालूच असते. ते त्यांच्या शाळेवरती काय परिणाम होतो याचा? शाळेला थोडाफार फरक पडतो, पण आता कसं लहान असल्यामुळे त्यांना एक आवड असते, बाबा आपले वडील करतात ते, किंवा खेळणं आहे, नवीन आहे, काय आहे, वस्तू आहे, किंवा हे छोटे छोटे प्राणी असतात, त्यांना प्राणी शाळेमध्ये दाखवले जातात. मग ते प्राणी त्यांच्या हातामध्ये घेणं, मग ते प्राणी उभे चित्रात दिसतं तसं रंगवले, हे त्याचा प्रयत्न ते स्वतःहून केले जाते त्यांच्याकडनं. येणाऱ्या पिढीला या सगळ्यातून काय शिकायला भेटतं असं वाटतं तुम्हाला? ह्या येणाऱ्या पिढीला सांगणं एवढंच आहे की जेणे आपली जी संस्कृती परंपरा आहे, जे आता लहान पोरं किंवा इतर तरुण पिढी मोबाईलवरती आकर्षित झालेली आहे, ते न करता तुम्ही पोरांना किल्ले करून दाखवा दिवाळीचे. त्यामध्ये मावळे दाखवा की एक महाराजांचे पराक्रम, शौर्य, त्यांनी काय केलं, कसे मावळे घडवले, कसे सवंगडी तयार केले, गोळा केले, त्यांनी त्यांची जी पराक्रमाची कथा आहे ती त्यांनी आपल्या या संस्कृतीतनं प्रत्येकापर्यंत पोहोचवल्या पाहिजे. तुम्ही लहानपणी बनवलेत किल्ले? हो, भरपूर. आम्ही स्वतः किल्ले केले. आता माझ्या भावाचा पोरगा आहे, स्वतः आता परीक्षा चालू आहे, तरी त्याची आता घरी किल्ल्याची तयारी चालू आहे. त्याला लागणाऱ्या ज्या वस्तू लागतील, माती म्हणा किंवा इतर काही आतलं लागणारा वाळू, विटा, ते सगळं मटेरियल आम्ही त्याला स्वतः तिथं पुरवतो आणि स्वतः तो किल्ला तयार करतो. म्हणजे आताच्या आई वडिलांचं कसं असतं की बाबा मातीमध्ये जास्त खेळू नको, ते ॲलर्जी वगैरे होईल, तुम्हाला असं कधी वाटलं नाही? नाही, उलट आम्ही कसं आहे, ही माती ही आपली हे काय म्हणतात, आपलं एक संस्कृतीशी जोडलेली नाळ येते. त्याच्यात खेळलं बागडलं तर तो माणूस त्या मातीमध्ये रुजला जातो. जशी पोरं आता मोबाईल अट्रॅक्ट होऊन मोबाईलमधल्या ज्या शिकवण घेत राहतात, ती न घेता तुम्ही मातीशी खेळला, मातीशी जुळला किंवा मातीशी इतर खेळ खेळले तर तुम्हाला ते माती तुमच्याशी एकरूप होऊन जाते. जसं मोबाईल खेळला की मोबाईलमधल्या गोष्टी तुम्हाला लगेच अट्रॅक्ट करतात किंवा तुम्हाला त्याची आवड निर्माण होते, तसं तुम्ही ज्या गोष्टी तुम्ही कराल त्या गोष्टी तुमच्या मनामध्ये आवड निर्माण होत जाते. आणि हा व्यवसाय आता सिजनेबल व्यवसाय म्हणून या व्यवसायाकडे पाहिलं जातं. बरोबर. इतर वेळी तुमच्या उदरनिर्वाह आता कसं आहे, आमचा हा पूर्णपणे वर्षभरी सिजनेबल आहे. जानेवारीपासून संक्रांत असते, एप्रिल मे मध्ये अखेरी असते, त्याच्यानंतर आमचा गणपती व्यवसाय चालू होतो. गणपती झाले की नवरात्र असतो, नवरात्र झाले की मग दिवाळी. असा हा टोटल आमचा वर्षभराचा कार्यक्रम पूर्णपणे शेड्यूल चालू असतो. पहिला एक 10-15 वर्षामागे या व्यवसायाकडे जसा कल होता, जसा त्याच्यामधून जसं इन्कम जनरेट होत होता, तसं आता आहे या क्षेत्रामध्ये? तसं आत्ता कसं इन्कम, आता लोकांची जी आवड आहे, ज्या आवडीप्रमाणे आपण वस्तू तयार केल्या, म्हणजे तुम्हाला लोकांना एक्झॅक्ट म्हणजे आपण व्यवसायाच्या दृष्टीने बघितलं की लोकांना काय हवंय काय नकोय, ते जर आपण डिमांड पूर्ण केली तर गिराईक त्याकडे घेतंय. जर आपण निसच हवं ते निसच आपण करत राहिलो तर त्याला काही उपयोग होत नाही. लोकांना आता काय हवंय, लहान पोरांसाठी तर काही जे आई वडिलांनी लहानपणी त्यांनी चित्र वगैरे केले,
त्यांना माहिती आपल्याला हे मावळे वगैरे पाहिजेत किंवा किल्ले पाहिजेत किंवा अशा प्राण्यांची खेळणी पाहिजेत किंवा आता लक्ष्मी प्रत्येक घराघरात लक्ष्मीपूजन चालतं, त्यासाठी लागणारे 5 सुगडे लागतात. जे डिमांड आहे ते डिमांड करत राहिले की तो व्यवसाय ऑटोमॅटिक आपला ग्रोथ होत जातो. या हे जी 5 बोळके असतात किंवा जी 5 मडके असतात त्याचं काही वैशिष्ट्य आहे का दिवाळीला? वैशिष्ट्य म्हणजे कसं, जे आपण जे लाया बत्तासे धन जे आपण ठेवतो ते त्या सुगड्यांमध्ये ठेवले जातात पूजा करण्यासाठी आणि ते लक्ष्मीसमोर पूर्ण 5चा पूर्ण सेट असतो तो. त्या पूर्ण सेटमध्ये ते पूर्णपणे ठेवले जातात ते. म्हणजे धनारूपी हो, वस्तू त्याच्यामध्ये ठेवल्या जाते की जेणेकरून धन धान्य हे आपला एक साठा आपल्या घरामध्ये राहावा, हे त्याच्या मागे ते त्याच्या मागचं उद्दिष्ट आहे. 50 रुपये डझन, 250 रुपये. किती घ्यायचे ते? 230 रुपये होते. $220 लावून बघा लास्ट 20. एक खूप सुंदर वाक्य एकदम इथे फ्लेक्स स्वरूपात लावलेलं आहे. हो, कसं आहे, आता महाराजांचा जो आपणच त्यांचा आदर नाही केला तर पुढची पिढी काय आदर करणार आहे? आपणच जर महाराजांविषयी आदर ठेवला तर पुढच्या पिढीला कळणार की बाबा हे महाराज हे आपले युगपुरुष होते, त्यांनी आपलं स्वराज्य निर्माण केलं, त्यांचा आदर आपल्या मनामध्ये हवाच, त्यासाठी ते आपण केलेलं आहे. जेणेकरून कुणी आला की कुणी सहजपणे बोलून जातं की शिवाजी आहेत का. तसं न करता आपण आदबीने महाराज हे आपले महाराज दैवत आहेत, किती काही केलं तरी. त्यामुळे तो आदर हा आपण नाही ठेवला तर दुसरं कोणी ठेवणार नाही. हे येणाऱ्या कस्टमरला सुद्धा आपण महाराज नाही म्हणलं तर ते समोरचा माणूस बी त्याच पद्धतीने त्याचं वाक्य उद्गार करणार. तर या चित्रांची काय काय नाव आहेत साधारणतः? बघा, हे जर गेले तर हे आहे तुतारीवाला, हे आहेत तानाजी मालुसरे, हे आहे मशालवाला, हे व्यंकोजी, हे धनगर, हे दगडवाले बांधकाम व्यावसायिक, वाले तर शेतकरी, हे लढाऊ मावळे भालेवाला, हे वराती मिरवणूक वापरणारे ताशावाले, हे हनुमान, हे महाराजांना मुजरा करणारे, हे विहिरे, हे प्राण्यांमध्ये गेले तर मगर, ससा, हरिण, वाघ, सिंह, घोडा, हत्ती, मेंढरू, हे छोटे घर. इकडे बघितले तर झेंडा पताकेवाले आहेत, हे बाजीप्रभू देशपांडे आहेत, हे महाराजांचे लढाऊ अफजल खान, हे वासुदेव. म्हणजे जे आपले पारंपरिक जे आहेत, जे आपली परंपरा जोपासणारे आहेत, त्याप्रमाणे मावळे किंवा आपला वासुदेव म्हणा किंवा इतर व्यंकोजी म्हणा, शेतकरी म्हणा, हे सगळे आपले स्वराज्याचे घटक आहेत. त्या घटकांचा पूर्णपणे आपण या वाहनामध्ये समावेश केलेला आहे. म्हणजे फक्त चित्र म्हणून नाही, त्याच्या मागे पण विचार आहे. तर धनगर आला म्हणजे त्याला मेंढरू आली, तो म्हणजे त्यांचा कळप झाला. एक जंगलामध्ये वाघ, सिंह, हत्ती, तलावांमध्ये मगरी होत्या पहिल्या, मगर आहे, असे पूर्णपणे असतो. किंवा हे मल्ल आहेत, कुस्ती खेळणारे. म्हणजे जो महाराजांच्या काळातले ज्या होते घटक रूपी माणूस किंवा जे सगळं काही आपला समाज किंवा महाराजांनी तयार केलेली सवंगडी, हे सगळे आपल्याकडे असतात. तुम्ही दोघं भाऊ आहेत ना? हो, आम्ही भाऊ आहे. दोघंही या क्षेत्रामध्ये? हो, दोघंही. आत्ता कसं आहे, लोकांना फ्लॅट सिस्टीम आल्यामुळे लोकांकडे जागा नाहीये, त्यामुळे किल्ले बनवणे किंवा किल्ले तयार करणे तेवढी पूर्णपणे जागा नसल्यामुळे आपल्याकडे हे असे छोटे साईज, मोठे साईज रेडीमेड किल्ले असतात. ज्या आईवडिलांना आवड असते की आपल्या मुलाला हे माहीत पाहिजे, पण आपल्याकडे जागा नाहीये, पर्याय नाहीये, त्यासाठी आता आपण हे रेडीमेड किल्ले तयार केलेले आहेत, जेणेकरून त्यांना एक आवडीने आपल्या पोरांना काही कथा गोष्टी सांगता येतील किंवा काही चित्र त्यांच्यासमोर तयार करता येतील. लढाऊ कसे झाले, काय झाले, मावळे किल्ल्यावर कसे चढत होते, त्यांच्यासाठी त्यांनी काय केलं, त्यासाठी रेडीमेड किल्ले पण आपल्याकडे भेटून जातात. त्यांच्याकडे जागा असतात, पर्याय असतात, अंगण असतं, त्यांना एकदम व्यवस्थित आपण किल्ला मातीचा ते स्वतःहून तयार करतात, वडील स्वतःहून तयार करतात आणि पोरांना त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व केलं जातं की जेणेकरून ते पोरांना ही आवड तयार निर्माण झाली पाहिजे. तुम्ही केले लहानपणी किल्ले? हो, खूप. आम्हीही करतो, आत्ताही सुद्धा करतो. आमच्याकडे जवळजवळ आता असा 8x5 असा पूर्ण आता एक भावाच्या पोरांनी राजगड तयार केलेलं आहे. त्यांनी काल पूर्णपणे सगळा सेटअप लावलाय, खालचा विटाचा थर लावून सगळा सेटअप केलेला आहे. तुमची काय मदत न घेता ते पण? हो, तो स्वतः करतो. त्याला काय आता आम्ही त्याच्यावर लागणारे पोती वगैरे आहे त्याला कालच आम्ही जमा करून दिले. आता तो सगळं वरची माती आणून हे करून सुट्टी लागली, पुढचं काम तयार करेल तो.
प्रत्येक पालकांनी हे असं केलं initiative केलं घेतला केलं केलंच पाहिजे जेणेकरून आपली संस्कृती ही आपल्या पुढच्या पिढीला कळलीच पाहिजे. मी बऱ्याच जणांबरोबर बोललो इथे, तर सगळ्यांनी असं सांगण्यात आलं किंवा सगळ्यांच्या बोलण्यातून हे जाणवलं की लॉकडाऊन नंतर या क्षेत्रामध्ये खूप मोठा फटका पडला बरोबर. तर त्या संदर्भात तुम्हाला कसं वाटतं? तर लॉकडाऊन नंतर कसं झालं, लोकांचा व्यवसाय हा जो आहे, लोक कशी लॉकडाऊन मध्ये ठीक आहे नाही केलं तर चालून जाते, त्यावेळेस नाही का आपण केलं, अशी प्रत्येकाची भावना आली. ठीक आहे, मग आता ह्याच्यामध्ये काहीतरी ऍडजस्टमेंट आली की बाबा त्यावेळेस काही बंद होतं किंवा काही परवानग्या नव्हत्या, त्यामुळे कसं लोकांनी जी ऍडजस्टमेंट केली, त्या ऍडजस्टमेंट लोकांच्या डोक्यात तो माइंड सेट झाला की बाबा विचारसरणी त्यांची बदलली गेली की नाही हे आता नाही केलं तरी चालतंय, आता आपण त्यावेळेस केलं होतं काय फरक पडतोय, मग आता नाही केलं तर काय फरक पडणार आहे. अशा विचारसरणीमुळे ते थोडंफार व्यवसायाला म्हणजे असं त्यात काही जण त्यात थोडं काळ कसं करायला लागले, हे ठीक आहे आता हे नाही घेतलं तरी चालतंय किंवा नाही गेलं तरी चालतंय, हे असं केलं तरी चालू शकतंय. त्यामुळे थोडीफार त्यांची काटकसर करत लोक आता मग हे जो आहे जो आपण संस्कृती किंवा जो आपला वारसा म्हणतो आपण, तो पोरांना दाखवणं किंवा करणं ही वडिलांची आवडच पाहिजे. आमच्याकडे काही कस्टमर असे आवर्जून येतात की बाबा नाही आमच्या पोरासाठी आम्हाला हे पाहिजे, ह्या वस्तू पाहिजेत, आम्ही ह्या घेऊन चाललोय. इव्हन आमच्याकडनं घेऊन लंडनला अमेरिकेला सुद्धा इव्हन ते पार्सल इथनं घरी तिकडे पाठवतात त्यांच्याकडे, का त्यांच्या तिकडे नातूला हे ते कळलं पाहिजे. अशी कस्टमर आमच्याकडे भरपूर आहेत. म्हणजे भारताच्या बाहेर पण या हो सगळ्या भरपूर गोष्टींना तेवढाच जातात आवडीने बघितलं जातं. भारताबाहेर जातात, महाराष्ट्राबाहेर जातात, महाराष्ट्रात आपल्या रेग्युलर प्रत्येक गावागावामध्ये जातो जे. पहिल्याच्या काळामध्ये या लक्ष्मीच्या मूर्त्यांचा जो साचा होता तो नव्हता, तर त्या सगळ्या मूर्त्या हाताने वगैरे हाताने केल्या जायच्या आणि त्या सुद्धा. सगळ्या गोष्टी कशा तुम्ही आता कसं आलं, जसं कालानुरूप बदलत गेला तर आधुनिकरण आलं थोडक्यात. पहिलं लाल मातीने तयार करायचो, त्या मातीमध्ये कसं व्हायचं, साचा एखाद एक दाबून ती माती त्यात दाबली जायची, तर त्याच्यामध्ये जो आकार किंवा जो शेप, जो परफेक्टनेस पाहिजे, जो पूर्णत्व पाहिजे, तो त्यात येत नव्हता. कालानुरूप त्याच्यावरती काय आलं, रबर डाय आला, रबर डाय साचा मोल्डिंग आला, पीओपी आलं, पीओपी एकदम हार्ड मटेरियल आलं. हार्ड मटेरियलमध्ये कसं फूट टू टाईममध्ये कमी व्हायला लागली, प्रोडक्शन जास्त व्हायला लागलं. त्यामुळे जी सुबकता सुंदरता आहे ती प्रत्येक लक्ष्मीमध्ये यायला लागली ती. आणि बऱ्याचशा काळामध्ये आता पीओपीला सगळीकडून बंदी आणा किंवा पीओपीला विरोध करतात सगळे, तर तुमचं यावरती काय म्हणणं आहे? पीओपी मुळात जसं हानिकारक काही नाहीये. पीओपी कसं, आता जर आपलं ॲक्वाप्युअर बघितलं त्याच्यामध्ये पीओपीची कांडीच असते की जेणेकरून ते तुमचं पाणी शुद्ध केलं जातं. इव्हन आपण औषधोपचार करतो, फ्रॅक्चर हाड मोडल्यावरती वापरलं जातं, ते सुद्धा पीओपीच असतं. म्हणजे तुम्हाला तो हानिकारक हा काही प्रकार नाहीये. ते कसं आहे, लोकांचा एक गैरसमज झालेला आहे. फक्त त्याच्यातनं काय होतं की तो जो कडकपणा असल्यामुळं तिची मोडतोड झाली किंवा काय झालं तर लोकांना ते विचित्र वाटतं. त्यामुळे कसं आहे, आपण ग्राहकांनीच किंवा भाविक भक्तांनीच काय करावं की जेणेकरून त्याची जी विल्हेवाट लावायची ती आपण एक व्यवस्थित आपल्या इथेच करावी. आणि त्याला एक सोडा भेटतो आपला, खाण्याचा सोडा म्हणतो आपण, तो सोडा जर पाण्यात टाकून जर मूर्ती त्यात टाकली तर ती पूर्णपणे विरघळली जाते त्याच्यात. फक्त त्याला थोडा टाइम लागतो, थोडा वेळ लागतो. एरवी हा रस्ता सगळा सुमसाम असतो. दिवाळी आली काही हे असलं की किंवा अन्य इथे या बस स्टॉपच्या शेजारी इथं माशाचा बराचसा व्यवसाय चाललेला असतो. बरोबर, मासेमारी वगैरे, बरोबर. मासे वगैरे विकतात. तर एवढ्या या 10 दिवसात किंवा या दिवाळीच्या हा जो महिनाभर असतो तो कसा असतो तुमच्यासाठी किंवा तुमच्या घरातल्यांसाठी? आता हा जो पूर्ण दुकानांचा जो व्यवसाय आहे या लाईनचा, हा पूर्णपणे आमचा कुंभार पारंपरिक व्यवसाय. हा इथं राहणारे प्रत्येक दुकानदार हा प्रत्येक कुंभार आहे. आणि इतर सिजनेबल असल्यामुळे इथे काय होतं, फक्त सिजनेबल असतो, जसे संक्रांत असेल, अखेरी असेल, अक्षय तृतीया किंवा नवरात्रीचे घट असतील किंवा इतर दिवाळी असेल, या दिवशीच आमचे पूर्णपणे येणारे कस्टमर सुद्धा आमचे या दिवसांमध्येच इथे येतात. आणि इतर वेळेस कसं आहे, मग उन्हाळ्यामध्ये आमचे माठ असतात, रांजण असतात, या गोष्टी असतात. मग काही डेकोरेटेड पॉट म्हणा किंवा काही अशा अँटिक पीस म्हणा मातीमधल्या, ते आमच्याकडे ठेवले जातात 12 महिने. मग तेवढं कस्टमर त्याला डिमांड येत त्यावेळेस नसते इथे. त्यामुळे इतर वेळेस हा कसा आहे, दुकान चालू जरी असली तरी जो गिरायकाचे ओघ आहे तो पूर्णपणे कमी आहे. 50 रुपये, 50, 250 रुपये, 220 रुपये होईल बघा लास्ट, एवढं त्याच्या कमी नाही.